स्वागत आहे आपले। तर आज आपण बघणार आहोत बीटरूट शरबत किंवा ज्यूस कसे बनवायचे। तर याच्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते बघूया। सेंधा नमक, चाट मसाला, साखर, नमक, बीटरूट, काकडी, कैरी, लिंबू, गाजर आणि पुदिना या सर्वांनी मिळून कसं बनते बीटरूट ज्यूस। तर चला बघूया। अर्धा चम्मच चाट मसाला, त्यानुसार थोडंसं मीठ, सेंधा नमक आहे, थोडंसं मीठ। तुमच्याकडे सेंधा नमक नसलं तर तुम्ही काळं मीठ पण वापरू शकता। आता साखर या लेवलला राहिल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पुदिन्याचे पानं टाकून, नाही टाकलं तरी चालते। आता लिंबू टाकू। आता हे सर्व जे आहे ते मिक्सरमधून फिरून घेते। याच्यात मी पाणी टाकते। तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता, 2 ग्लास 3 ग्लास। हे मिक्सरमधून मी परत फिरून घेते बारीक पेस्ट होईपर्यंत। आपले ज्यूस तयार आहे। आता आपण सर्व करूया। मी गाळून घेतलेले आहे। याच्यामध्ये पुदिन्याचे पाने आवर्जून टाकायचे आहेत आणि तुम्हाला यातलं जे नाही आवडत ते नाही टाकलं चालेल। थँक्यू।